आज रात्री येणार। तर झिशान सिद्दीकी यांना वांद्रे पूर्व मधून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर निशिकांत पाटील आणि संजय काका पाटील यांना एबी फॉर्म देण्यात आलेला आहे। यावेळी सदाभाऊ खोत, माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये उपस्थिती लावलेली होती। पक्षप्रवेश सुद्धा पार पडलेले आहेत आणि त्याचबरोबर उमेदवारांची घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, आपण पाहतोय सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश पार पडलेले आहेत, मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग झालेलं आहे आणि त्याचबरोबर उमेदवारांची सुद्धा घोषणा केली आहे, काय ताजी माहिती? नक्कीच आपण बघितलं तर आज अजित पवार त्याचसोबत सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये एका पाठोपाठ एक अनेक पक्षप्रवेश पार पडले आणि त्यापैकी आपण बघितलं तर 7 उमेदवारांच्या नावांची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे। इस्लामपूरमधून निशिकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, एबी फॉर्म त्यांना देण्यात आलेला आहे। तासगाव महाकाळ या मतदारसंघातून संजय काका पाटील ज्यांनी काही वेळापूर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला आणि त्यांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आलेला आहे। शक्तीनगरमधून नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। वडगाव शेरीमधून सुनील टिंगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। या प्रकारे अशी घोषणा आज सुनील तटकरे यांनी केली। लोहा या मतदारसंघामधून भाजपचे माजी खासदार प्रतापराव जाधव यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। प्रतापराव जाधव हे नांदेडचे माजी खासदार आहेत। आता झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा दारुण पराभव झाला आणि हा पराभव झाल्यानंतर कुठेतरी त्या ठिकाणी अशोक चव्हाण आणि प्रतापराव जाधव यांच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यामध्ये मतभेद होते। मात्र आता अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश भाजपमध्ये झाल्यामुळे कुठेतरी त्या ठिकाणी त्यांनी आता अजित पवारांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। अशा प्रकारे आपण जर बघितलं तर यादी जी आहे सुनील तटकरे यांनी जाहीर केलेली आहे। पहिली यादी 3 दिवसांपूर्वीच अजित पवार आणि यादी जी आहे ती जाहीर करण्यात आली आहे। मात्र एक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे की शिवाजीनगर या मतदारसंघामधून नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यात येणार की नाही, हा प्रश्न काही वेळापूर्वीच अजित पवार यांना ऑफ रेकॉर्ड बोलताना विचारलं तेव्हा त्यांनी असं म्हटलं की तुम्ही चुकीच्या बातम्या लावलेल्या आहे, आम्ही नवाब मलिक यांचा पत्ता जो आहे तो अद्यापही कट केलेला नाही, तुमच्याकडनं जो आहे तो गैरसमज झालेला आहे। मात्र माध्यमांशी जेव्हा सुनील तटकरे बोलत होते, जेव्हा त्यांनी 7 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली, तेव्हा मात्र सुनील तटकरे यांनी या प्रश्नावरती मौन बाळगलेला आहे। या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही। त्यामुळे नवाब मलिक जे माजी मंत्री आहेत, सध्या विद्यमान आमदार आहेत अणुशक्तीनगर या मतदारसंघामधून, त्यामुळे नवाब मलिक यांच्या संदर्भात पक्ष काय निर्णय घेणार हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कारण राजकीय वर्तुळामध्ये अशी चर्चा रंगलेली आहे की नवाब मलिक यांचा पत्ता जो आहे तो कट करण्यात येणार आहे, कारण भाजपकडून कडाडून नवाब मलिक यांच्या नावाला विरोध आहे। त्यामुळे कुठेतरी त्यांची जी चर्चा आहे नवाब मलिक यांच्यामुळे थांबलेली आहे। त्यामुळे आता यांच्या संदर्भात काय निर्णय होणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आपण बघितलं तर आज मोठ्या प्रमाणात भाजपमधून जे नेते आहेत ते त्यांनी अजित पवार यांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि पक्षप्रवेश झाल्यानंतर काही मिनिटातच त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली, एबी फॉर्म देण्यात आले। त्यामुळे आता तिसऱ्या यादीमध्ये ही तरी अंतिम यादी नाही असं सांगण्यात येत आहे, त्यामुळे तिसऱ्या यादीमध्ये किती उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्यामध्ये नवाब मलिक यांच्या नावाची घोषणा होणार का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। आणि दुसरं महत्त्वाचा पक्षप्रवेश म्हणजे झिशान सिद्दीकी यांचं। झिशान यांनी काही वेळापूर्वीच काँग्रेसमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। वांद्रे पूर्व या मतदारसंघामधून त्यांना उमेदवारी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे, त्यांना एबी फॉर्म देखील देण्यात आलेला आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून अशी चर्चा रंगली होती की झिशान सिद्दीकी हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार, मात्र वेळोवेळी या चर्चांना ते खोडून लावत होते। मात्र आज त्यांचा अखेर पक्षप्रवेश जो आहे तो झालेला आहे आणि पक्षप्रवेश झाल्यानंतर वांद्रे पूर्व या मतदारसंघातून सुनील तटकरे यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली, एबी फॉर्म त्यांना देण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर जास्तीत जास्त अल्पसंख्याक उमेदवारांना उमेदवारी देऊन मुस्लिम समुदायाला खुश करण्याचा प्रयत्न जो आहे तो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून होताना आपल्याला बघायला मिळत आहे। सना मलिक यांना अणुशक्तीनगरमधून
उमेदवारी देऊन एक तगडं आव्हान विरोधकांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. वांद्रे पूर्वमधून जिशान सिद्दीकी विरुद्ध वरुण देसाई अशी लढत होणार आहे. त्यामुळे आता इंटरेस्टिंग मुंबईमधली ही लढत आपल्याला बघायला मिळत आहे. तरुण नवखे चेहरे आपल्याला रिंगणामध्ये उतरताना बघायला मिळत आहे. अजित पवार आता ऍक्शन मोडमध्ये आलेत का असा सवाल जो आहे तो उपस्थित केला जातोय. अगदी निश्चित सीमा, आपण आधी पण पाहिलं होतं त्या संदर्भातल्या बातम्या समोर आलेल्या होत्या की अजित पवारांची राष्ट्रवादी मुस्लिम कार्ड खेळणार आणि तीच त्यांची उमेदवारी यादी सांगते. धन्यवाद आपण दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय 7 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये नुकताच पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडलेला आहे. निशिकांत पाटील हे जयंत पाटील यांच्या विरोधात त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे इस्लामपूर मतदारसंघातून. तर संजय काका पाटील हे तासगाव कवठे महांकाळमधून लढणार आहेत. तर जिशान सिद्दीकी यांचाही पक्षप्रवेश झालेला आहे आणि ते वांद्रे पूर्वमधून लढणार आहेत. त्याचबरोबर सना मलिक अणुशक्तीनगरमधून, सुनील टेंगरे वडगाव शेरीमधून, प्रताप चिखलीकर लोहा कंधारमधून आणि ज्ञानेश्वर कटके शिरूर हवेलीमधून निवडणुकीला सामोरं जाणार आहे.